भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये। अचानक विषय माझ्याकडे आला आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं काल जी तिथी झाली श्री जगन्नाथ दास बाबाजी महाराज यांचा तिरोभाव दिवस आणि श्री रसिकानंद प्रभू यांचा तिरोभाव दिवस, आपण गौडीय वैष्णव परंपरेमध्ये येतो, त्यामुळं प्रत्येक आपल्या गौडीय वैष्णव परंपरेतील गुरु महाराजांचं आणि विशेष भक्तांचं आपण आविर्भाव आणि तिरोभाव दिवस हा साजरा करतो आणि तो केलाच पाहिजे, कारण त्यांची विशेष कृपा आपल्या सर्वांवरती आहे। जर आपल्याला या गौडीय वैष्णव परंपरेमधलं जर काही ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही। आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती आपली करायची असेल तर आपल्याला वैष्णवांचा संग आवश्यक आहे, आणि जर वैष्णवांचा संग जर आपल्याला असेल तरच आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकू, अन्यथा आपण एकट्याने आपली आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही शक्य होणार नाही। आणि आपण थोडक्यात माहिती पाहूया की श्रील जगन्नाथदास बाबाजी महाराज यांचा आविर्भाव हा बंगालमध्ये 1750 साली झाला, आणि हे जे गौडीय वेदांत श्री बलदेव विद्याभूषण यांनी श्रील उद्धवदास बाबाजी महाराज यांच्याकडून काय घेतली? दीक्षा। आणि त्यांचे गुरु श्रील मधुसूदन दास बाबाजी महाराज यांच्याकडून त्यांनी बाबाची ही दीक्षा घेतली, आणि त्यानंतर वैष्णव सार्वभौम असे श्रील जगन्नाथ दास बाबाजी महाराज यांना ती दीक्षा मिळाली। आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रील भक्तिविनोद ठाकूर यांना परमहंस ही पदवी दिलेली आहे, तर त्यांना ती दीक्षा मिळाली। आता या गौडीय संप्रदाय परंपरेनुसार त्यानंतर पुढे सांगितले की वृंदावनातील श्रील जगदानंद स्वामींकडून
ही त्यांना दीक्षा मिळाली. ते त्यांचे वेशगुरू आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणजे श्रील कृष्णदास बाबाजी महाराज. यानंतर आपण पुढं पाहूया. यानंतर त्यांना आता हे जे महान वैष्णव आहेत, त्यांची लहानपणापासूनची इच्छा होती की आपण वैष्णवांसाठी काहीतरी करावं, म्हणून ते नेहमी कीर्तनामध्ये तल्लीन असत. आणि त्यांना जर कुणी सांगितलं की तुम्हाला सेवा आहे, तर ते क्षणाचाही विलंब न लावता ते त्या सेवेला जात असत. म्हणजे त्यांना असं सांगितलं जात नाही की तुम्हाला एक प्रॉपर अशी सेवा आहे आणि तीच सेवा तुम्ही करावी, असं नाही. जे काही सेवा त्यांना दिली जाईल त्या सेवेसाठी ते नेहमी तत्पर असत. परंतु आपलं तसं नाही. आपल्याला एक प्रॉपर सेवा लागते आणि ती जर सेवा माझ्या आवडीची असेल तरच मी ती सेवा करणार, अन्यथा मी ती सेवा करणार नाही, अशी आपली मनोइच्छा असते. परंतु श्री जगन्नाथदास बाबाजी महाराज यांची इच्छा अशी आहे की भगवंतांचा प्रत्येक जीव हा खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. मग प्रत्येक जीवानी जी मला काही सेवा सांगितली जाईल ती सेवा माझ्यासाठी म्हणजे ती भगवंतांनीच दिलेली सेवा आहे, म्हणून ते नेहमी सेवेसाठी तत्पर असत. जगन्नाथदास बाबाजी महाराजांचं वय 100च्या पुढे गेलेलं होतं. आपण जर श्रीमद भगवद्गीता जर सर्वांनी पाहिली असेल तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये जगन्नाथदास बाबाजींचं या ठिकाणी फोटो आहे. आणि त्यानंतर त्यांनी ज्यांना दीक्षा दिली ते श्रील भक्तिविनोद ठाकूर, आणि त्यानंतर त्यांच्याकडून ज्यांनी दीक्षा घेतली ते श्रील गौरकिशोरदास बाबाजी महाराज, आणि त्यानंतर श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती महाराजांनी त्यांच्याकडून दीक्षा स्वीकारली. आणि त्यानंतर मग आपल्याला माहितीच आहे की त्यांचे शिष्य कोण, जे आपले परमपिता आहेत श्रील प्रभुपादजी. विसरू नका कुणी, ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी आहोत, ज्यांनी हे छान विश्वामध्ये हरे कृष्णा मूव्हमेंट, हे सुंदर घर नाही म्हणायला पाहिजे, मी तर म्हणेन की खूप छान सुंदर बिल्डिंग बांधलेली आहे की या जगामध्ये कुणी बांधलेली नाही अशी बिल्डिंग, असं छान मोठं घर आपल्याला आहे आणि त्या घरामध्ये आपण आहोत. त्याचं सर्व श्रेय जातं आपल्या परमपिता श्रील प्रभुपादजी यांना. आणि मग हे गौरकिशोरदास बाबाजी महाराज आहेत, हे कीर्तन करताना त्यांचं शरीर एकदम थकलेलं आहे, आपण फोटोमध्ये पाहतो. तर ते जपही साधारणपणे असे वाकून जप करतात. ते जप किती करायचे, दिवसातले फक्त 1 मिनिट किंवा 1 तास असं जरी म्हटलं तर त्यांच्या फक्त कार्यासाठी ते घेत नाही, तर 24 तास ते हरिनाम करायचे. आणि त्यामुळं भगवंतांना ते खूप प्रिय होते, कारण ते सेवाही तसेच करायचे. कीर्तन करताना चैतन्य महाप्रभूंचा आपण जर फोटो मंदिरामध्ये पाहिला असेल तर ते कसे उंच उड्या मारून छान भगवंत आहेत ते स्वतः कीर्तन करायचे. त्याच पद्धतीने सेम टू सेम जगन्नाथ बाबाजी महाराज इतकं वय असताना सुद्धा कीर्तन जर सुरू असेल तर ते जवळजवळ महाप्रभूंसारखे 6 फूट उंच उड्या मारून कीर्तन करायचे. आणि आपल्याला जर इथं कीर्तन करायला सांगितलं तर आपणही तसंच कीर्तन करतो. त्यामुळे खूप छान वाटतं सर्वांना, कारण कीर्तनामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. आणि मग असं सांगितलं जातं की गौरकिशोरदास बाबाजी यांनी हे त्यांचे शिष्य होते. आणि त्यानंतर मग त्यांचे निजी सेवक, त्यांचं नाव आहे बिहारी दास. श्री जगदीश पंडित ह्यांचे जे सेवक आहेत, जगदीश पंडित नाही सॉरी, गौरकिशोरदास बाबाजी यांचे जे निजी सेवक आहेत ते बिहारी दास. हे गौरकिशोरदास बाबाजी थकलेले असल्यामुळं त्यांचं वय जवळजवळ 100च्या पुढे गेलेलं आहे. 126-27 पर्यंत वय आहे. मग त्यांना कुठं जाता येत नव्हतं. मग त्यांचा
जो भाव आहे की नेहमी सत्संगामध्ये ते नेहमी येत असत, सत्संग ते अटेंड करायचे, कोणताही सत्संग ते कधी बुडवत नव्हते, कीर्तन जरी कुठं असेल तरी ते कधी चुकवत नव्हते. आपण मात्र काहीतरी कारण सांगू, जर मित्राचा फोन आला तर आपण सांगू नाही आज मला इकडं काम आहे, तिकडं काम आहे, अशी कारणं सांगू. परंतु श्री जगन्नाथदास बाबाजी महाराज हे कोणतेही कारण सांगत नव्हते. काम बाजूला ठेवून ते सत्संगाला जायचे, कीर्तनाला जायचे. आणि मग थकलेले असल्यामुळं त्यांना काही चालता येत नव्हतं, म्हणून त्यांचे जे सेवक होते बिहारीदास ह्यांनी एक बांबूची टोपली केली होती आणि बांबूच्या टोपलीमध्ये त्यांना आपल्या खांद्यावरती घेऊन ते काय करायचे, सेवेमध्ये घेऊन जायचे इकडे तिकडे. आणि मग त्यांचा इतका सेवाभाव आहे की आपण त्यांच्याकडून शिकू शकतो की आपण या भौतिक संसारामध्ये इतकं अडकून पडतो की आपल्याला सत्संगाला यायचं म्हटलं तरी आपण काहीतरी कारण सांगतो, प्रवचनाला जायचं म्हटलं ते काही कारण सांगतो, कीर्तन आहे म्हटलं तरी काही कारण सांगतो, भगवंतांची सेवा म्हटलं की आपण काहीतरी कारण सांगतो. परंतु आपल्या घरातील जर लग्न असेल किंवा आणखीन काही कार्य असेल तर आपण कोणतंही कारण सांगत नाही. मग आपल्याला या ठिकाणी असं शिकायचं आहे की आपल्याला या जर भौतिक जगातून, या भौतिक जगतातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला श्री जगन्नाथदास बाबाजींकडून काहीतरी शिकायलाच पाहिजे. ते चातुर्मासही खूप छान पाळत असत. चातुर्मासामध्ये त्यांनी अशी इच्छा केली की चातुर्मास करायचा आहे. मग चातुर्मास करायचा म्हटल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता ऋषिकेश या ठिकाणी जायचं आहे. मग ऋषिकेश या ठिकाणी ते गेले. परंतु चातुर्मासामध्ये ते काय स्वीकारायचे बघा, फक्त संध्याकाळी एकदा, पहिल्या महिन्यामध्ये 4 केळी फक्त ते ग्रहण करायचे आणि 24 तास हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचे. दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त 4 पेरू खायचे संध्याकाळी रोज आणि तेवढ्यावरतीच त्यांचा तो चातुर्मास. तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त संध्याकाळी ताक घ्यायचे आणि चौथ्या महिन्यामध्ये केळीला लागलेली फुलं, ती फुलं फक्त ते काय करायचे, स्वीकारायचे. इतकी कडक तपश्चर्या ते चातुर्मासामध्ये करत होते. आपल्याला जर चातुर्मास पाळायचा म्हटलं तरी ते शक्य होत नाही आणि पाळला तर आपण भरपूर काय करतो, प्रसाद स्वीकारतो. आणि मग त्यांनी ठरवलं होतं की चातुर्मासामध्ये आपला जप सिद्ध करायचा आहे. आता जप सिद्ध करायचा आहे हे वाक्य ज्यावेळेस मी वाचलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण जप करतोय ते फक्त संख्यात्मकच करतोय, गुणात्मक तर कधी करत नाही. हे माझ्यासाठी, तुमच्यासाठी नाही. तुम्ही करत असाल गुणात्मक आणि केलाही पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबाजी महाराज हे जे आहेत ना ते जप हळू कधी करत नव्हते. ते कसे करायचे, मोठ्याने जप करायचे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण मात्र जप तोंडातली तोंडात करतो कारण दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून. झाला तरी चालेल, त्याच्या कानामध्ये पडलं तर तो या जगातून मुक्त होणार आहे. तर ते मोठ्याने जप करत होते. मग जप सिद्ध करायचा आहे म्हणून ते ऋषिकेशला गेले आणि परशुराम नामक व्रत आहे ते त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं. गंगेच्या किनारी पर्णकुटी त्यांच्या सेवकांनी तयार केली आणि त्या पर्णकुटीमध्ये दररोज सकाळी पहाटे 3 वाजता उठत आणि सूर्य वरती येईपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत कोणाशीही न बोलता फक्त हरिनामाचा जप आणि फक्त हरिनामाचा जप ते करत असत. हे त्यांचं व्रत. आणि मग असं व्रत त्यांचं सुरू होतं. परंतु त्यांचा जो बिहारीदास आहे त्याच्याबरोबर चुकून ते एकदा बोलले गेले काही कारणवश. आणि मग ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपण हे परशुराम व्रत जे आहे ते काय केलेलं आहे, आपल्याकडून मोडलं आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी पुन्हा ठरवले की आता हे व्रत पुन्हा करायचं. आणि परत 3 महिने परत संध्याकाळी फक्त 4 केळी, दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त 4 पेरू, तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त ताक आणि चौथ्या महिन्यामध्ये फक्त केळीची फुलं खाऊन पुन्हा 3 महिने त्यांनी ते व्रत कडक पाळलं. मग याच्यावरूनही आपण असं शिकू शकतो की आपल्याही आयुष्यामध्ये असे काही व्रत आहेत. कोणतं व्रत आहे आपल्या आयुष्यामध्ये? आपण स्वतःला जर वैष्णव मानत असू, वैष्णव मानण्याचा प्रयत्न करत असू तर आपलं एकच व्रत आहे, ते म्हणजे एकादशी व्रत आहे. माताजी छान म्हणतात एकादशी व्रत आपण केलं पाहिजे. कारण
श्री विष्णूंना श्रीकृष्णाने एकादशी काय आहे, अत्यंत प्रिय आहे. मग एकादशी व्रत आपण कसं केलं पाहिजे? शास्त्र सांगतं निर्जला केलं पाहिजे, परंतु निर्जला करणं आपल्याला शक्य होत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? थोडा फलाहार केला पाहिजे. ते शक्य नाही तर मग पुढच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. फक्त आपण अन्न घेतलं नाही पाहिजे. आणि मग त्यानंतर त्यांचं ते व्रत पूर्ण झालं आणि बाबाजी महाराजांचं एकच ध्येय आहे की 6 महिने व्रजधामामध्ये राहायचं, त्या ठिकाणी भगवंतांच्या कथा ऐकायच्या, नामस्मरण करायचं, कीर्तन करायचं आणि पुन्हा 6 महिने ते नवद्वीप या ठिकाणी वास्तव्य करायचे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी वास्तव्य करून ते छान नामस्मरण, भजन, कीर्तन, वैष्णवांचा संग करायचे. आता या ठिकाणी आपण असं पाहतो की वृंदावन ब्रजधाम, या ब्रजधामामध्ये जे जीव आहेत, जे भक्त आहेत, ते सहजासहजी त्या ठिकाणी अवतरित झालेत का? त्यांचा जन्म झालाय का? नाही. तर ते ऋषी मुनी आहेत ज्यांनी हजारो लाखो वर्ष तपश्चर्या करून भगवंतांचा संग मिळावा ही इच्छा मनोमनी आणि व्रत कठोर पालन केल्यामुळे त्यांना वृंदावन या ठिकाणी जन्म मिळालेला आहे. आणि मग त्यांच्या प्रती आपण कसा आपला व्यवहार असला पाहिजे, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की ते भगवंतांचे अंश आहेत, तर त्यांना आपण थोडंही दुखवलं नाही पाहिजे, त्यांना आपण कसलाही अपशब्द उच्चारला नाही पाहिजे. तर ते खूप सन्मान करीत असत. एकदा जेव्हा ते नवद्वीपमध्ये होते त्यावेळेस नवद्वीपमध्ये ते प्रसाद ग्रहण करीत असताना रस्त्याने चाललेला असलेला श्वान कुत्रा त्यांच्या जवळ आला आणि त्यांनी ते त्यांच्या प्लेटमधलं खायला सुरू केला प्रसाद. तर त्यांना माहिती आहे हा जो कुत्रा आहे ना तो सुद्धा मागील जन्मी कुणीतरी ऋषीमुनी असणार आहे आणि इतका हा जीव वैष्णव आहे, तर त्याला कसंही करायचं म्हणून त्यांनी त्याला काहीही केलं नाही. परंतु त्यांचा जो सेवक आहे बिहारीदास, त्याला काही ते आवडलं नाही, त्यांनी त्याला हाकलून लावलं. मग जगन्नाथदास बाबाजी महाराज म्हटले की तू त्याला का हकललंस? ते म्हणाले अहो ते कुत्र्याचं उच्चिष्ट खाणं चांगलं नाही, त्याला हकललं पाहिजे म्हणून त्याला हकलून लावलं. तुला कळतंय का म्हणले, या नवदीप धामामध्ये प्रत्येक जीव म्हणजे ब्रजधाम, वृंदावन धाम आणि नवदीप धाम हे अभिन्न आहे, याच्यामध्ये कोणताही भेद नाही. तर तू का हकललंस त्याला? तू त्याला जर घेऊन आला नाहीस तर मी प्रसाद ग्रहण करणार नाही. मग ज्यावेळेस त्या बिहारीदासने त्या कुत्र्याला परत आणलं त्यावेळेस त्यांनी प्रसाद ग्रहण केला. म्हणजेच आपणही धामातील व्यक्ती, छोटे छोटे किडे, जीव, हे वृक्ष आहेत, त्यांच्याविषयी आपण आदर बाळगला पाहिजे. काही वेळा आपल्याला ज्यावेळेस यात्रेमध्ये जातात त्यावेळेस यात्रा समिती कमिटीतील भक्त आपल्याला सांगतात की त्या ठिकाणी कोणताही अपराध झाला नाही पाहिजे, असं आपलं वर्तन असावं. काही घाण दिसलं तरी आपण त्याच्याविषयी मनामध्ये किळस निर्माण आणू द्यायची नाही. हे वैष्णवांचं कर्तव्य आहे. सामान्य लोकांना ते वाटणं ठीक आहे, ते करतील, परंतु आपणही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की धाम हे भगवंतांहून अभिन्न आहे. त्यांनी ते ऐकलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपण मात्र ते नियम अवश्य पाळले पाहिजेत. जगन्नाथदास बाबाजी महाराज हे वृंदावनामध्ये सूर्यकुंड या ठिकाणी निवासाला होते आणि त्या ठिकाणी खूप नामस्मरण, जप, त्यांचं ते तप करायचे. या ठिकाणी असंही सांगितलं जातं की धामाप्रती होणारा अपराध, त्यात वृंदावन ब्रजधामामध्ये झालेला अपराध हा गणला जातो, पण मायापूर नवद्वीप या ठिकाणी झालेला अपराध गणला जात नाही. म्हणून आपण जर वृंदावनमध्ये जात असू प्रत्येकजण, तर त्यांनी आपल्या मनामध्ये आत्ताच ठासून ठेवा की वृंदावनमध्ये गेल्यावरती आपण कोणत्याही जीवाप्रती, वनस्पती किंवा तिथल्या वैष्णवांप्रती, किंवा आपण इथून जात असू आपण पण त्या ठिकाणी वैष्णव आहोत, त्या ठिकाणी आपण कोणताही अपराध करायचा नाही. जर केला तर तो अक्षम्य आहे. पण नवदीप धामामध्ये केलेला अपराध हा अपराध मानला जात नाही. त्याचे एक छान उदाहरण सर्वांना माहिती असेल, बरोबर, जगाई आणि मधाई. बऱ्याच वेळा आपण या व्यासासनावरून कथा ऐकतो. अगणित पाप
इतकं अगणित पाप केलेलं असताना सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद महाप्रभूंच्या विनंतीनुसार त्यांना काय केलं, माफ केलं. म्हणून शास्त्र तर सांगतं की तुमची जर यात्रा झाली तर ती सुरुवात ही मायापूर नवदीप धामातून व्हावी, की जेणेकरून तुम्हाला अधिक शास्त्रातील गोष्टी माहिती होतील. आणि समजा चुकून यात्रेला जर कोणी वृंदावनमध्ये जाणार असेल तर सर्वांनी आपलं मन कठोर ठेवा, खूप मृदू ठेवा. रामनाथ महाराज तर आपल्याला खूप सांगतात की आपण नेहमी कसं असायला हवं, नम्र असायला हवं प्रत्येकाप्रती. आणि मग या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आहे की जगन्नाथदास बाबाजी महाराज हे नवदीपमध्ये सुद्धा निवासाला होते. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी नामस्मरण जप केला. आणि भक्तिविनोद ठाकूर यांना नवदीपमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थळी कुठं आहे हे निश्चित माहिती नव्हतं. म्हणून भक्तिविनोद ठाकूरांनी आपल्या गुरूंना श्री जगन्नाथदास बाबाजींना आणि गौरकिशोरदास बाबाजींना ह्या दोघांनाही बरोबर आणलं होतं की नक्की चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान कुठं आहे, योगपीठ कुठं आहे. हे ज्यावेळेस त्यांचे दास बिहारी दास हे ज्यावेळेस त्यांना टोपलीतून घेऊन जात होते आणि ज्यावेळी ते नवदीपला पोचले आणि योगपीठ या ठिकाणी आले त्यावेळेस जगन्नाथ बाबाजी महाराजांनी पटकन त्या टोपलीतून उडी मारली आणि 4-4 फुटापर्यंत उड्या मारून ते कीर्तन करू लागले. त्यांचं वय जवळजवळ 100 सांगितले या ठिकाणी 44 ते 45च्या दरम्यान होतं. इतकं वय असताना सुद्धा त्यांनी इतक्या उत्साहाने आणि आनंदाने त्या योगपीठ या ठिकाणी आल्यानंतर उड्या मारल्या. त्याचवेळी मग श्री भक्तिविनोद ठाकूर यांनी जाणलं की हेच काय आहे, चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थळी आहे. आणि मग आपलं पण किती सौभाग्य आहे, आपण मायापूरला जातो, चैतन्य महाप्रभूंची जन्मस्थळी पाहतो, निमाई ते नीमचं वृक्ष पाहतो. सर्वांनी दंडवत केला असेल जे जे मायापूरला आलेत त्यांनी. तर आपलं पण सौभाग्य आहे की आपल्यालाही चैतन्य महाप्रभूंची जन्मस्थळी श्री जगन्नाथदास बाबाजी यांच्यामुळं काय झाली, माहिती झाली. त्यामुळं आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की या गौडीय वैष्णव परंपरेमध्ये आपण आलोत की जी श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात कोण आहेत, कृष्ण आहेत. त्यानंतर पुढचा भाग येतो की एकदा असंच त्यांचे जे निजसेवक आहेत बिहारी दास ते त्यांना टोपलीमधून बांबूचे घेऊन जात होते आणि अचानक त्यांच्यासमोर सिंह आला. आणि मग जगन्नाथदास बाबांजी महाराजांचे तर डोळे खूप असे छोटे झाले होते, त्यांना समोरचं काही दिसत पण नव्हतं. पण त्यांचा मात्र जप सुरू होता, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे मोठ्याने. आणि हे त्यांचे निजी सेवक बिहारीदास थांबलेत. मग जगन्नाथदास बाबाजींनी सांगितलं की अरे तू का थांबलायस. तर त्याने सांगितलं की समोर कोण आहे, सिंह आहे. आणि पूर्वीच्या काळी रस्ते असे एवढे मोठे नव्हते की त्याला साईड देऊन जाऊ शकू, छोट्या पाऊलवाटा असायच्या. तर त्यांनी सांगितलं की सिंह आहे, मग तू का घाबरतोस, तू काय कर, तू बाजूला हो, तो माझं दर्शन घेण्यासाठी आला आहे. म्हणजे किती विश्वास भगवंतांप्रती, भगवंतांच्या नामाविषयी आणि त्या धामातील प्राण्यांप्रती किती विश्वास की तो काय करायला आहे, माझं दर्शन घ्यायला आलेला आहे. आणि मग तो बिहारीदास बाजूला झाला, त्या सिंहाने श्री जगन्नाथदास बाबाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तो निघून गेला. मग यावरूनही आपण असं समजून घ्यायचं की जर आपण हरिनाम करत असू तर आपल्याला कोणत्याही भयाला भिण्याचं कारण नाही, पण वेळ प्रसंग ठरवून कधी कधी आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण काय होतो, फसतो. तर आपण अनुकरण कधीही करायचं नाही गुरूंचं, आपण काय करायचं, नेहमी अनुसरण करायचं. आणि मग नेहमी आपल्याला गुरु सेवा देतात. नवीन भक्त असून आपल्याला सेवा मिळते काय, तुलसीची आहेत रोपं ती लावा, त्याला पाणी घाला, किंवा किचनमध्ये थोडी सेवा करा, मंदिरामध्ये झाडू पोछा मारा, अशा छोट्या छोट्या सेवा आपल्याला मिळत असतात. तर त्याही आपण स्वीकारल्या पाहिजेत, कारण आपल्या जीवनामध्ये गुरूंना खूप अढळ स्थान आहे. आणि आपली जी ही गौडीय वैष्णव परंपरा आहे या ठिकाणी सांगितलं आहे की ती काय आहे,
दीक्षा परंपरा नाही, तर ती आहे शिक्षा परंपरा. म्हणून आपण या ठिकाणी येतो आणि प्रवचन ऐकतो. काही गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात, ते आपल्याला माहिती होतात. आणखीन एक गोष्ट आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखी, की ते भगवंतांना रोज सकाळी दंडवत मारत असत. पण किती? 1108 वेळा. आपण जर मंदिरामध्ये आलो, माझं सांगतोय मी, तर सुरुवातीला वैष्णवांना दंडवत, पुन्हा प्रभुपादांना दंडवत, पुन्हा भगवंतांसमोर दंडवत, पुन्हा कोणी वैष्णव भेटला की दंडवत. मनामध्ये म्हणतो अरे किती दंडवत मारू, एक मारला की बास की. आपण कंटाळतो. परंतु श्री जगन्नाथदास बाबाजी महाराज हे दररोज सकाळी 1108 वेळा भगवंतांना दंडवत मारत होते. मग त्यांच्याकडून त्यांची जी नम्रता आहे, भगवंतांप्रती जे प्रेम आहे, त्याच्यावरून आपण शिकलं पाहिजे. कमीत कमी रोज एकदा तरी, एक वेळा तरी भगवंतांना दंडवत घातला पाहिजे. मंदिरामध्ये जरी नाही येता आलं तरी आपण आपल्या घरी भगवंतांना दंडवत घालणं खूप गरजेचं आहे. किती वेळा? फक्त पुढचं एक लक्षात ठेवूया. 1108 वेळा म्हटल्यानंतर अवघड आहे. मारलाच पाहिजे. आपलं ते काय आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि मग श्री जगन्नाथदास बाबाजी महाराजांनी त्यांना जे काही भक्तीचं तत्त्व मिळालं होतं, जे काही सार भक्तीचं मिळालं होतं, ते त्यांनी सगळं काय केलं, श्रील भक्तिविनोद ठाकूर महाराजांना ते ॲज इट इज देऊन टाकलं. आणि त्यानंतर मग श्रील प्रभुपादांद्वारे आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते जे आहेत ते गोलोक वृंदावनामधील राधाकृष्णांच्या लीलेमधील ते काय आहे, रसिक मंजिरी आहेत. आणि त्यानंतर मग आपण पाहूयात की श्री रसिकानंद प्रभू यांचाही आज काय आहे, तिरोभाव. काल तिरोभाव आहे. आज पण आहे. मी कालच्या तारखेला पाहिलं होतं आपल्या कॅलेंडरवरती. आजच आहे ना? चांगली गोष्ट आहे. मी काल पाहिले, परंतु तुम्ही आज म्हणताय तर खूप छान आहे. आपण त्यांच्याविषयी चर्चा करतोय. श्यामानंद पंडितांचे ते शिष्य. आता काही नावं आपल्याला ऐकून थोडंसं नवीन वाटेल, परंतु काय हरकत नाही. आणि त्यानंतर त्यांचे शिष्य हृदय पंडित, आणि नंतर त्यांचे गुरु हृदय पंडित, रसिकानंद यांचे गुरु श्यामानंद पंडित, त्यांचे गुरु हृदय पंडित, आणि त्यांचे गुरु गौर किशोरदास बाबाजी महाराज, आणि त्यांचे गुरु श्री चैतन्य महाप्रभू. म्हणजे हे जे आपल्याला ज्ञान मिळते हे डायरेक्ट कृष्ण भगवंत चैतन्य महाप्रभूंकडून भेटत आहे. तर हे जे रसिकानंद प्रभू आहेत, त्यांचा जो अवतार आहे तो डायरेक्ट अनिरुद्ध अवतार. अनिरुद्ध माहिती आहे तुम्हाला? संकर्षण, बलराम, अनिरुद्ध यांचा डायरेक्ट अवतार आहे तो. आणि मग ते ज्यावेळेस निवास करत होते नवद्वीपमध्ये त्यांच्या पत्नी समवेत, तर ते जे आहेत ते रसिकानंद हे एका राजाचे राजपुत्र होते. आणि ते सगळं वैभव असताना सुद्धा त्यांनी ते सोडून भक्ती जीवन अंगीकारलं होतं, साधं जीवन. आणि एक दिवशी काय झालं, त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रचार करा. प्रचार करत असताना एक दिवस ते त्यांच्या गावी पोचले. आणि गावी पोचल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं घर आहे, आपण त्या ठिकाणी काय करूया, निवास करूया. त्यांनी पत्नीला सांगितलं की असे भक्त आहेत, तर त्यांच्या प्रसादाची तू काय कर, व्यवस्था कर. ती म्हणाली काहीच नाही घरामध्ये, मी काहीच व्यवस्था करू शकत नाही. तर रसिकानंद प्रभूजींना खूप राग आला आणि ते म्हणाले तू असं कसं म्हणू शकतेस, तू वैष्णवांची सेवा करत नाही म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही त्याचा, वैष्णवांची आपण सेवा केलीच पाहिजे. आणि मग त्यांनी लगेच तिला शाप दिला की तुझा मुलगा मृत पावेल म्हणून. तर तिचा एक मुलगा खरंच मृत पावतो. म्हणजे ह्या काही भक्तांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात आणि ते भगवंतांचे इतके नामस्मरण जप करत असतात की त्यांच्या मुखातून जाणारा शब्द कधीही विफल होत नव्हता. आणि मग स्वतःचा मुलगा, पत्नीचा मुलगा म्हणजे स्वतःचा मुलगा वैष्णवांची जर सेवा करत नसेल तर त्याचाही ते विचार करत नव्हते.
आणि मग दुसऱ्या वेळीही सुद्धा असंच घडलं की ते घरी आले, वैष्णव घरी आले आणि मग त्यांनी सांगितलं की आता वैष्णवांची तू सेवा कर. तर त्यावेळी ती आपल्या मुलाला भरवत होती आणि तिचं लक्ष नव्हतं. मग त्यांनी परत तिला शाप दिला, स्वतःची पत्नी असताना शाप दिला की तुझी सगळी मुलं मृत पावतील म्हणून. तर त्या ठिकाणी तिची त्या पत्नीची, ह्या रसिकानंद प्रभूंची सगळी मुलं काय झाली, मरण पावली. मग ती त्यांच्या गुरुकडे गेली आणि गुरुंना जाऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे म्हणून. ते म्हणाले तू ऐकायला पाहिजे होतं पतीचं, तू ऐकलं नाही आणि मग याला आता मी पण काही करू शकणार नाही. तुला काय करावं लागेल, तुझ्या पतीची जाऊन माफी मागावी लागेल, कारण ज्याच्या प्रती आपण अपराध करतो त्यांची माफी मागितल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून परत त्या माघारी गेल्या माताजी आणि रसिकानंद प्रभूंची माफी मागितली आणि त्यावेळेस पुन्हा त्यांच्या तपश्चर्येने पुन्हा त्यांना एक मुलगा झाला आणि त्यांचं परत ते कौटुंबिक जीवन सुरळीत पार पडलं. आणि परत एकदा असंच घडलं असताना त्यांनी काय केलं, मग ती सेवा करत नाही, तुझी मुलं मृत पावतील असं म्हटल्यानंतर रसिकानंद प्रभूजींनी ठरवलं की आता या भक्तांची तर काय केली पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. आणि मग ते शेजारच्या घरी गेले. शेजारचं कुटुंब नेहमी त्या काळी यवनांचं राज्य होतं, त्याच्यामुळं मुस्लिम समाजाचं कुटुंब शेजारी होतं. उशीर तर झालेला होता. तो मुस्लिम व्यक्ती, पत्नी आतमध्ये होती, त्याने बाहेरून दार वाजवलं आणि सांगितलं की मला तुमच्याकडून काहीतरी हवं आहे की जेणेकरून मी माझ्या वैष्णवांचं, गुरूंचा यथोचित पाहुणचार करेन. पण त्यांनी ऐकलं नाही. तर ते डायरेक्ट त्यांच्या दार उघडून आत घरामध्ये गेले की ज्या ठिकाणी ते मुस्लिम व्यक्ती आणि पत्नी दोघे झोपलेले होते. तर त्या व्यक्तीला खूप राग आला की तू कसं काय आतमध्ये येऊ शकतोस माझ्या बेडरूमपर्यंत. मग तो उठला आणि रसिकानंद प्रभूजींच्या थोबाडीत लावली आणि मग रसिकानंद प्रभूजींनी डायरेक्ट त्याचे पाय धरले आणि म्हटले की अहो मला तुमच्याकडून काहीतरी धान्य हवं आहे जेणेकरून मी काय करेन, यथोचित वैष्णवांचा आदर सत्कार करेन. आणि मग ज्यावेळेस रसिकानंद प्रभूजींनी पाय धरले त्या यवनाचे, त्यावेळेस त्याला खूप दया वाटली की हा डायरेक्ट माझं पाय पकडतोय, म्हणजे हा खरंच म्हणजे त्याला काहीतरी मी दिलंच पाहिजे. आणि मग त्याच्या हृदयामध्ये प्रेम जागृत झालं. मग त्यांनी रसिकानंद प्रभूजींना दिलं. मग त्यांनी घरी जाऊन बनवला, भगवंतांना भोग अर्पण करून प्रसाद वैष्णवांना खाऊ घातला. याच्यावरून आपण असं शिकू शकतो की आपल्या घरी येणारा प्रत्येक वैष्णव हा भगवंतांसमान असतो. रसिकानंद प्रभूजींकडून आपण असं शिकू शकतो की खरंच आपण वैष्णवांचा आदर राखला पाहिजे, वैष्णवांप्रती कधी अपराध केला नाही पाहिजे. ते पुढं आहे. भगवंतांची, वैष्णवांची आपण काय केली पाहिजे, नेहमी सेवा केली पाहिजे. आणि त्यानंतर पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये असं घडतं की त्यांचे जे गुरु आहेत, हे गुरु ज्यावेळेस शरीर सोडत होते त्यावेळेस नेहमी पूर्वीच्या काळी असायचं की गुरूंनी शरीर सोडलं की त्यांचं पद कोणाला मिळणार, नेहमी त्यांच्या शिष्यांना. मग ते स्वतः आणि त्यांचे 2 गुरुभाई, गुरुबंधू यांच्यामध्ये थोडीशी स्पर्धा सुरू होती की आता आपल्या गुरु महाराजांनंतर आपल्यालाच हे पद मिळणार, गुरूंचं पद. आणि पण गुरूंनी तर ठरवलं होतं की काय करायचं, रसिक पंडित यांनाच काय करायचं, आपण आपल्या पश्चात गुरुपद द्यायचं. मग हे जे दोघं होते ते रसिक पंडित यांच्यावरती थोडंसं असूया होती आणि मग त्यांनी त्यांच्याशी भांडायला सुरुवात केली की तू कसं काय, तू लहान आहेस आमच्यापेक्षा, आम्ही मोठे आहोत, तू कसं काय गुरु होऊ शकतोस, असं तसं थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये ते त्या रसिक पंडितांना बोलले. दुसऱ्या दिवशी त्या दोघांनाही कोड फुटला आणि ते गुरु होण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. मग या उदाहरणावरून आपणही असं समजून घ्यायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आणि संपर्कामध्ये अनेक शिष्य आहेत. आपणही कोणाचे तरी शिष्य आहोत आणि गुरुबंधू या ठिकाणी आपण सेवा करत असतो. मग अशी सेवा करत असताना जर आपल्या मनामध्ये इतरांप्रती जर द्वेष असेल, राग असेल, तर तो काही कामाचा नाही. जर आपण असा राग द्वेष केला तर आपल्यालाही त्याची
चांगली फळं मिळणार आहेत, हेही आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या दोघांना कोड फुटला. मग त्यांनी रसिक पंडितांची पाय धरले आणि क्षमायाचना केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुन्हा भगवंतांचं नामस्मरणाचा प्रचार सुरू ठेवला. आणि या ठिकाणी आणखीन आहे की रघुनाथदास गोस्वामी हेही वैष्णवांना रोज 1000 दंडवत मारत होते, हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे रसिकानंद प्रभू आहेत यांचं पुढं असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की रेमुना या ठिकाणी गोपालजी की क्षीर चोर गोपीनाथ हे आहेत. तर त्या ठिकाणी ते भजन कीर्तन करत असत, खूप मोठ्या मोठ्याने ते भजन कीर्तन करत असत. आणि मग एक दिवस मोठ्या मोठ्याने भजन कीर्तन चालू होतं, तेही स्वतः भजन कीर्तन करत होते. आणि ज्यावेळेस त्यांची जाण्याची वेळ आली त्यावेळेस हे जे क्षीर चोर गोपीनाथ आहेत ते स्वतः विग्रह रूपात या रसिकानंद प्रभूंच्या शरीरामध्ये समाविष्ट झाले. आणि मग रसिकानंद प्रभूजी कुठे गेले हे कोणालाही कळलं नाही. तर हे इतके महान वैष्णव आहेत. तर त्यांचा आज तिरोभाव दिवस आहे. तर खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे सगळं श्रील प्रभुपाद यांच्यामार्फत आपल्याला माहिती मिळत आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की सर्वांनी महाशिवरात्रीचा उपवास केलेला असेल आणि महाशिवरात्रीचं महात्म्य हे इतकं महान आहे. आपल्या प्रत्येक वैष्णवांच्या जीवनामध्ये शिवजींचं हे एक विशिष्ट आणि एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्याचं कारण काय? आपण कोणाला तरी वैष्णव मानतो, एक आदर्श मानतो. हे जे शिवजी आहेत ते कोण आहेत? सर्व वैष्णवांचे वैष्णव आहेत. वैष्णवानाम यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये ते काय आहेत? श्रेष्ठ आहेत. आपण महाशिवरात्री का साजरी करतो? त्याची काही कारणं आहेत, शिवजींच्या संदर्भातलीच आहेत. तर शिवजींचा जो अवतार आहे तो ब्रह्माजींच्या कुठून आला? भ्रुकुटीमधून. ही एक पहिली घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली. म्हणजेच त्या दिवशी त्यांचा काय असतो? हॅपी बर्थडे. तर तो साजरा करण्यासाठी आपण रात्रभर जागलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. महाशिवरात्रीच्या दिवशी सामान्यतः सर्वांना सुट्टी असते म्हणजे निवांत घरी झोपायचं आणि आपली कामं करायची, यासाठी सुट्टी नाही. तर या शिवजींचं आपण काय केलं पाहिजे? गुणगौरव केला पाहिजे. शिवजीसुद्धा कोणाचा जप करतात? श्रीरामजींचा सदैव जप करत असतात. तर ती एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा हॅपी बर्थडे आहे शिवजींचा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांना माहिती आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काय घडलं? विवाह. हे सर्वांना माहिती आहे की पार्वती आणि शिवजींचा काय झाला? विवाह झाला. तिसरी गोष्ट घडली ती म्हणजे काय केलं त्यांनी? सर्व जगताच्या कल्याणासाठी हालाहल विष प्राशन केलं. आणि त्यानंतर चौथी गोष्ट आहे की त्यांनी त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तांडव नृत्य केलं. आणि पाचवी गोष्ट आहे की त्याच दिवशी शिवजींनी श्रीकृष्ण श्रीराम यांच्या नावाचा प्रचार कार्याचा प्रारंभ केला. हरिबोल. म्हणजे या 5 गोष्टी त्या दिवशी घडल्या म्हणून महाशिवरात्रीला एक विशेष महत्त्व आहे. आणि आणखीन एक विशेष महत्त्व आहे की त्यांनी काय केलं? याच दिवशी भगवंतांच्या चरणांगुष्टापासून आलेली जी गंगा आहे त्या गंगेला कुठं धारण केलं? आपल्या जठामध्ये धारण केलं. म्हणून त्यांचं पण एक नाव आहे की गंगाधर. तर ही एक घटना या महाशिवरात्रीच्या दिवशी घडली. तर ते तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत की दुर्वासा मुनी माहिती आहेत सर्वांना.
ते नेहमी कसे असतात? क्रोधित असतात. तेवढी त्यांची तपश्चर्या आहे, शक्ती आहे. आपण क्रोधी होऊन चालेल का? नाही. ते क्रोधी आहेत म्हणून आपण क्रोधी व्हायचं हे चुकीचं आहे. मग ज्यावेळी दुर्वासा मुनी येत होते आणि त्याच वेळेला इंद्रदेव त्यांचं जे वाहन आहे ऐरावत याच्यावरती बसून येत होते. दुर्वासा मुनींचं दर्शन घेतलं आणि दुर्वासा मुनींनी त्यांना काय केलं? आपल्या गळ्यामधील हार फुलांचा इंद्रदेवांना घातला. मग इंद्रदेवांनीही त्या हाराचा स्वीकार केला आणि त्यांना वाटलं की याचं फळ ऐरावताला मिळावं म्हणून तो हार त्यांनी काढला आणि ऐरावत जो हत्ती आहे त्याला घातला. आणि मग तो हार ऐरावतनी घातल्यानंतर ऐरावतला कसं तरी वाटायला लागलं म्हणून त्याने आपल्या सोंडेनी तो हार काढला आणि खाली टाकला आणि ऐरावतच्या पायाखाली तो हार काय झाला? अपमानित झाला, तोडवला गेला. आणि हे ज्यावेळी दुर्वासा ऋषींनी पाहिलं त्यावेळेस ते खूप अपमानित झाले, क्रोधित झाले आणि त्यावेळेस शाप दिला दुर्वासांनी इंद्रासहित सर्व देवी देवतांना की या क्षणी तुम्ही काय व्हाल? तुमच्यामधलं सगळं तेज हे नष्ट होईल, म्हणजे तुम्ही जरा आणि नरा या पद्धतीने तुमची अवस्था होईल. आणि मग हे ऐकल्यानंतर इंद्रदेवांनी खूप माफी मागितली, क्षमायाचना केली. त्यानंतर मग दुर्वासा मुनींनी सांगितलं काय की तुम्हाला आता काय करावं लागेल? विष्णूजींकडे जावं लागेल. आणि मग विष्णूजींनी सांगितलं की तुम्हाला आता काय करावं लागेल? समुद्रमंथन करावं लागेल. आणि मग तिथून पुढं ती समुद्रमंथनची लीला सुरू होते. आणि मग त्याच्यातून सर्वप्रथम येणारा कुंभ तो म्हणजे हलाहल विष कुंभ. आणि तो कुणी प्राशन केला? शिवजींनी. कोणाच्या कल्याणासाठी? आपल्या कल्याणासाठी, नाहीतर आपण नसतो. जगाच्या कल्याणासाठी शिवजींनी हलाहल विष धारण केलं. आपणही जगाच्या कल्याणासाठी थोडं तरी झिजलं पाहिजे. अनुकरण करायचं नाही. शिवजींचं बरेच जण अनुकरण करतात. शिवजी भांग घेतात म्हणून आपणही भांग घेतो. आपण घेतो का? नाही. वैष्णव घेत नाहीत. पण भौतिक जगातील लोक हे शिवजींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण शिवजींनी जठा वाढवल्यात म्हणून ते सुद्धा जठा वाढवण्याचा प्रयत्न करतात. काही गोष्टी काही अंशी हिमालयामध्ये तपश्चर्या करणारे जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजणारे आहेत की ते खरंच ध्यानधारणा तपश्चर्या करतात. परंतु काही जण मात्र फक्त अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि ते ह्या जन्म मृत्यू जराव्याधी यातून कधीही सुटू शकत नाहीत. आणि मग जसे समुद्र मंथनातून हलाहल विष हे शिवजींनी प्राशन केलं त्याच्यावरूनही आपण असं समजू शकतो की शिवजी हे उत्तम डॉक्टर होते. कसं काय? तर त्यांनी ते विष आत जाऊन दिलं का? आत जर गेलं असतं तर काहीतरी घडलं असतं. कारण त्या विषाच्या नुसत्या वाफेनी सगळे जीव मरून पडत होते, झाडं जळून जात होती. आणि मग हे हलाहल विष त्यांनी नेहमी कुठं ठेवलं? आपल्या कंठामध्ये. म्हणून त्यांना एक नाव काय आहे? नीलकंठ. म्हणून श्रील प्रभुपाद सांगतात की आपणही वैष्णवांनी आपण नीलकंठ म्हणजेच आपण काय धारण केली पाहिजे? कंठी. तुलसी मालेची कंठी प्रत्येकाने आपल्या गळ्यामध्ये धारण करून स्वतः डॉक्टर व्हा आपल्या शरीराचे. नाही तर आपण काहीही स्वीकारू आणि आपलं शरीर आपण बिघडून टाकू आणि आपण आपल्याच भक्तीला आपण स्वतः बाधक ठरवू. म्हणूनच श्रील प्रभुपादांनी आपल्याला 4 नियम घालून दिलेले आहेत. त्याच्यातील तुलसी कंठी धारण करणं हा एक नियम खूप महत्त्वाचा आहे. आपण तर वैष्णव तुलसी कंठी धारण करतोच, परंतु इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यानंतर ज्याप्रमाणे समुद्रमंथन होतं आणि समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर पडतं, तसं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये भक्ती करत असताना हरिनामाचं जर मंथन आपल्या हृदयामध्ये जर केलं तर आपल्या प्रत्येकाच्या माझ्या हृदयामध्ये असणारा, मी स्वतःला असं म्हणेन की माझ्या हृदयामध्ये असणारा मल, हे जे हलाहल विषाप्रमाणे जो द्वेष प्रत्येकाच्या मनामध्ये भरलेला असतो तो नक्कीच
आपल्या मनामध्ये जर आपण हरिनामाच्या द्वारे जर मंथन केलं तर ते बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. परंतु ते कसं केलं पाहिजे, आपण संख्यात्मक का गुणात्मक ते आपण ठरवायचं. खरंच आपण हा जो हरे कृष्ण महामंत्र जर प्रामाणिकपणे जर हृदयातून क्रंदन करून जर आपण घेतला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर शिवजींचं जे आहे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे शिवजी हे जीव आहेत का, आपल्याप्रमाणे सामान्य जीव आहेत का, नाहीत. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत का, नाहीत. मग नक्की त्यांचं स्थान काय, ते शिवतत्व आहे, ते वेगळे आहेत. गोलोक वृंदावनाच्या खाली हे सदाशिव यांचं तत्व आहे. म्हणजेच ते श्री विष्णूंपासूनच आहेत. त्यांचं जे तत्व आहे ते श्री विष्णूंपासूनच आहे आणि त्या ठिकाणाला आदि कैलाश असं म्हणतात. हे जे आहेत सदाशिव ते कुठं वास्तव्याला आहेत, आदि कैलासमध्ये. आणि हे जे शिवजी आहेत ते कुठं आहेत, कैलासामध्ये वास्तव्याला आहेत, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. आपण जर पाहिलं की आपण म्हणतो की स्वतः शिव जे आहेत हे विष्णू, महाविष्णू आणि शिवजी हे सगळे आपल्याला जर माहिती नसेल तर आपण त्यांना कुठंतरी महान उच्च दर्जा देतो. तर शिवजींना ते आवडत नाहीत. कारण शिवजी काय आहेत, महान वैष्णव आहेत. ते श्रीरामांचा नेहमी जप करतात. श्रीराम हे श्रीकृष्णांपासूनच अवतारित आहेत. आपल्याला अवताराची कथा माहिती आहे सर्वांना. मग शिवजींना जर आपण महान म्हटलं तर शिवजींना ते कधीही आवडत नाही. त्यांना जर आपण वैष्णव, महान वैष्णव म्हटलं तर ते आनंदाने काय करतात, तांडव नृत्य करतात. हेही आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी एक श्लोक येतो की निम्नगानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणाम हृदयम पुराणाम इदम तथा. हा एक श्लोक आहे. म्हणजेच सर्व वैष्णवांमध्ये ते काय आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आणि आपल्या गौडीय वैष्णव परंपरेमध्ये त्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्यासाठी किंवा त्यांना आपण काय केलं पाहिजे, कृपेची याचना केली पाहिजे या महाशिवरात्रीच्या दिवशी की आम्हाला काय मिळू द्यात, कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम भेटू द्यात. आणि जर आपल्याला वैष्णव बनायचंच असेल तर खरंच आपण त्यांना काय केली पाहिजे, याचना केली पाहिजे, त्यांना दंडवत घातला पाहिजे. त्यानंतर ब्रह्माजीही ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात की क्षीरम यथा दधी विकार विशेष योगात संजायते नहि ततः पृथक अस्ति हेतोः यहम शंभुताम अपि तथा सुमेताम कार्यात गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी. या ठिकाणी हे अचिंत्य भेदाभेद तत्व या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की दूध आणि दही, दुधापासून दही तयार होतं, दह्यापासून पुन्हा दूध तयार होत नाही. तसं श्रीकृष्ण आहेत, विष्णू आहेत, त्यांच्यापासून हे शिवतत्व येतं. परत ते कृष्ण किंवा विष्णू बनू शकत नाहीत. शिवजींमध्ये आपण नंददोलाल प्रभूंच्या लेक्चरमधून नेहमी पाहतो की शिवजींमध्ये तेवढेच गुण आहेत जेवढे श्रीकृष्णांमध्ये आहेत, परंतु त्यातील काही गुणांनी शिवजींचे गुण आहेत ते काय आहेत, कमी आहेत. म्हणून या श्लोकावरून आपण समजून घ्यायचं आहे की शुद्ध स्वरूपातलं दूध म्हणजे कृष्ण आणि दही हे आहेत ते शिवजी आहेत. यातून तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे एक विकार तत्व या ठिकाणी आहेत. आणि हे जे शिव तत्व आहे हे विष्णू तत्वावरतीच अवलंबून आहे. आणि हे जे आता आपण शिवजीची जर कुणी प्रार्थना केली, बरेच राक्षस कुळात जन्मणारे काही जे आहेत जीव ते कोणाची तपश्चर्या करतात, शिवजींची. का करतात,
कारण ते लगेच प्रसन्न होतात थोडी तपश्चर्या केली की, आणि वरदान देतात. मग आपण जर शिवजींकडे गेलो आणि थोडी तपश्चर्या केली तर आपल्याला पण वरदान मिळेल, म्हणून आपण पण करायला हवं. मग ज्यावेळी प्रामाणिक वैष्णव प्रसन्नतेने शिवजींना शरण जातो आणि आम्हालाही कृष्णप्रेम मिळू दे असं ज्यावेळेस वर मागतो, त्यावेळेस शिवजी नक्कीच आपल्याला देणार आहेत. आणखीन एक श्लोक आहे श्रीमद भागवतमध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये आहे. तितिक्षवः कारुणिकः सुहृदयः सर्वदेहिनां अजातशत्रवः शांतः साधवः साधुभूषणाम. आता या श्लोकामधील प्रत्येक शब्दावरून आपण शिवजींचं महात्म्य, शिवजींचे गुण हे समजून घेणार आहोत. आपल्याला वेळ कमी आहे, उशिरा सुरुवात झाली. तितिक्षवः म्हणजे सहनशीलता, हा गुण शिवजींमध्ये आहे. शिवजींमध्ये सहनशीलता गुण आहे. कोणत्या उदाहरणावरून आपल्याला समजून येतं? साहजिकच आहे, बरोबर. त्यांचे जे सासरे होते त्यांचं नाव काय? दक्ष प्रजापती. त्यांचं कार्य आहेच ना, सर्व सृष्टीला काय करायचं? निर्माण करायचं आहे. त्यांच्यावरती ब्रह्माजींनी महान कार्य सोपवलेलं आहे, ब्रह्माजींचे ते पुत्र. आणि मग दक्षाची मुलगी कोण? सती, ही शिवजींची पत्नी. आणि मग ज्यावेळेस मोठा यज्ञ होतो त्याच्यामध्ये सर्वांना बोलवलं जातं, शिवजींनाही बोलवलं जातं. त्या यज्ञामध्ये शिवजींना त्यांना जो, आता आपण समजा जर जावई असू तर जावयाला जर सासऱ्याने मान नाही दिला तर राग येऊ शकतो. तसं दक्षांनी शिवजींना कोणताही मान दिला नाही, पाहिलं सुद्धा नाही त्यांच्याकडं. मग आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपल्याला खूप राग आला असता, परंतु शिवजींना तो राग आलेला नाही. म्हणजे त्यांच्या अंगी काय आहे? सहनशीलता आहे. हे आपल्याला या उदाहरण जाणवू शकतं. शिवजींचे अलंकार काय काय आहेत हे आपल्याला माहिती आहेत. नाग, वासुकी नाग म्हटलं तरी चालेल. जटा आहेत, ते अंगावरती काय लावून घेतात? साधं भस्म असतं का? ज्या भस्माला आपण स्पर्श केला तर घरी यायला आंघोळ करतो. स्वतःला आपण खूप शुद्ध समजण्याचा प्रयत्न करतो वर करणी, परंतु खरंच शिवजी हे अंतःकरणातून शुद्ध आहेत. ते बाह्य आवरणाचा कधीही विचार करत नाहीत. आपण शिवजींकडून हे शिकायचं आहे की आपण स्वतःला हा बाहेरून खूप स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपलं हृदय तेवढं स्वच्छ आहे का, हा आपण या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि तो गुण शिवजींकडून आपण घ्यायचा आहे. त्यांची जी आहे सहनशीलता ही खूप आहे. ध्रुव महाराजांच्या उदाहरणावरून पण आपण समजू शकतो की ध्रुव महाराजांकडे पण खूप सहनशीलता होती. कोणत्या उदाहरणावरून? त्यांच्या आईने त्यांना काय केलं होतं? राजाच्या मांडीवरती बसून दिलं नव्हतं. आणि काय म्हटलं की तुला काय करावं लागेल? माझ्या उदरी जन्माला यावं लागेल. मग एवढा मोठा अपमान तो सुद्धा ध्रुव महाराजांनी सहन केला का? केला का? काय केलं त्यांनी? जंगलात जाऊन तपश्चर्या केली. आता या ठिकाणी आपण अजून एक असं उदाहरण पाहतोय की ज्यावेळी वैष्णव हे स्वतःला समजत असतात त्यावेळेस त्यांनी आपल्यापेक्षा वरिष्ठ वैष्णवांचा मान राखला पाहिजे. एक उदाहरण आहे ते सतींचंच आहे. दुसऱ्या वेळी ज्यावेळी दक्षांनी यज्ञ केला त्यावेळेस त्या यज्ञामध्ये शिवजींना बोलवलं नाही, कारण ते असं वागतात. त्यांचे जे मित्र आहेत ते भूत पिशाच्य आहेत. गळ्यामध्ये कशाची माळ घालतात? ते कवट्यांची माळ. अंगाला बभूत भस्म लावतात. आणि ते भूत पिशाच्य ते सगळे आल्यावरती गेल्या वेळी काय झालं? त्यांना माहिती होतं दक्षांना म्हणून पुढच्या यज्ञाला बोलवलं नाही. सतींना ते आवडलं नाही की का बोलवलं नाही माझ्या पतींना, म्हणून ती म्हणाली ठीक आहे तुम्हाला नाही बोलवलं तर मी जाते, ते माझे वडील आहेत. शिवजी म्हणतात तू त्या ठिकाणी जायचं नाहीस, तू जाऊ नकोस. जर तू गेलीस तर तुझा काय होईल? त्या ठिकाणी
अपमान होईल असं सांगितलं असताना सुद्धा शिवजी तिला कितीही सांगतात तरी तिने ऐकलं नाही. मग ज्यावेळेस सती आपल्या वडिलांच्या घरी जाते त्यावेळेस वडिलांनी तिलाही मान दिला नाही. ती म्हणली काय माझे वडील आहेत, मान दिला न दिला काही फरक पडत नाही. पण ज्यावेळेस सतीने विचारलं की माझ्या पतींना तुम्ही का बोलवलं नाही, त्यावेळेस तिला योग्य हे उत्तर मिळाली नाहीत. मग त्या ठिकाणी तिने काय केलं, स्वतःला अग्नी अर्पण करून टाकलं. मग या ठिकाणी आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की जर वरिष्ठ वैष्णव असतील, शिवजी हे वरिष्ठ वैष्णव आहेत, त्यांचं सतीमातेने ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं होतं की तुझा काय होईल, त्या ठिकाणी घात होईल हे पण सांगितलं होतं. मग त्या ठिकाणी त्याचा घात झाला. मग काही गोष्टी आपण या आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना, आध्यात्मिक जीवन जगत असताना आपण आपल्या वैष्णवांचं नेहमी ऐकलं पाहिजे. काही गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात, मग आपल्याकडून काहीतरी चूक होते आणि मग आपणच पश्चाताप करतो आणि अग्नितांडव करतो, तांडव नृत्यच करतो आपण. ते कशामुळं, आपण वैष्णवांचं ऐकलं नाही म्हणून. तर आपण नेहमी काय केलं पाहिजे, वैष्णवांचं ऐकलं पाहिजे. आणखीन एक कथा येते की सतीला सती का जावं लागलं. ज्यावेळी श्रीराम हे सीतामातेच्या विरहामध्ये वनामध्ये इकडं तिकडे फिरत होते, त्यावेळेस शिवजी आणि सतीमाता हे वरून विहार करत होते. त्यांना ते दृश्य दिसलं आणि मग सतीमातेने विचारलं की हे कोण आहेत, तर ते म्हणाले की हे माझे आराध्य आहेत. हे तुमचे आराध्य? आणि मग हे असं काय चाललंय त्यांचं, एका पत्नीच्या विरहामध्ये एवढं क्रंदन रडणं आणि पत्नीची शोधाशोध, हे तुमच्या आराध्यांना शोभत नाही. तर ते म्हणले खरंच माझे ते आराध्य आहेत. मग त्यांनी म्हटलं की तुला त्यांची परीक्षा घ्यायची असेल तर तू घेऊ शकतेस. आणि मग ज्यावेळेस तिने श्रीरामांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि ती स्वतः सीतामातेचं रूप घेऊन श्रीरामांपुढं उपस्थित झाल्या, त्यावेळेस श्रीराम हे भगवंत आहेत, त्यांनी जाणलं आणि हात जोडले आणि माता म्हणून काय केला, दंडवत केला. आणि त्या क्षणी सतीदेवी लाजल्या आणि पुन्हा निघून गेल्या. मग त्यावेळेस शिवजी म्हणाले की माझ्या आराध्यांनी, माझ्या भगवंतांनी तुला काय मानलंय, आई माता मानलंय, तर मीही तुला आजपासून माताच मानणार. आणि मग तो एक प्रसंग आहे की त्या कारणावरून सतीदेवीला सती जावं लागलं. आणि त्यानंतर मग तिला पुढचं आहे की पार्वतीचा जन्म आहे. तर ते एक आपण समजू शकतो की नेहमी वैष्णवांचं आपण ऐकलंच पाहिजे. शिवजी सांगतात ना हे माझं आराध्य आहेत तर मानायचं. जर आपल्याला वरिष्ठ वैष्णव सांगतात ना हे असं करायला हवं, आपण करायलाच हवं, आपण स्वतःचा हेका पुढं न्यायचा नाही. तितिक्षव म्हणजे सहनशीलता आपण ही शिवजींकडून शिकू शकतो. त्यानंतर शिवजींचा पुढचा गुण आहे की ते नेहमी चेतोदर्पण मार्जनम. चैतन्य महाप्रभूंनी जे शिक्षाष्टकम दिला आहे त्याच्यामध्ये हा श्लोक आहे की नेहमी आपण काय केलं पाहिजे, आपल्या हृदयाचं काय केलं पाहिजे, नेहमी मार्जन केलं पाहिजे. समजा आपण या ठिकाणी जर झाडू मारत असू तर त्या ठिकाणी काय उडेल, धूळ उडेल. तसंच आपल्या हृदयामध्ये जर आपण स्वच्छ करायचा प्रयत्न केला हरिनामाने तर नक्कीच आपल्या हृदयामध्ये असणारी धूळ म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मदमत्सर हे दिसत नाही, ते नक्कीच धुळीप्रमाणे निघून जाणार आहे. तर शिवजी हे नेहमी श्रीरामांचा नामजप करत होते, तर आपणही शिकायचं आहे की आपणही नेहमी नामस्मरण केलं पाहिजे, तरच आपल्या हृदयातील मलिनता निघून जाईल आणि त्यामुळे आपल्याला सुख शांती आणि आपल्या जीवाचा एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे आपल्या जीवाचा, आपण आपल्या जीवाचा म्हणजे आत्म्याचा एक गुणधर्म आहे सच्चित आनंद. तो आपल्याला आनंद नक्की प्राप्त होईल, नाही तर आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये किती काय आणि काय किती टेन्शन, ते प्रत्येकाला माहिती, वेगळं काय नाही. त्यानंतर करुणा. शिवजींच्या हृदयामध्ये काय आहे, करुणा आहे.
करुणिका, त्या श्लोकामधला हा एक शब्द आहे करुणा. शिवजींच्या हृदयामध्ये नेहमी करुणा आहे. त्यांना मारायला आलेल्या राक्षसाला सुद्धा त्यांनी काय केलं? माफ केलं. परंतु श्री विष्णूंनी त्याला काय केलं? संपवलं. ती कथा तुम्हाला माहिती आहे. भस्मासुराची कथा माहिती आहे. नक्कीच त्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे. आपणही आपल्या हृदयामध्ये वैष्णवांप्रती करुणा ठेवायची आहे. मग तो कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कितीही पैशाचा, कितीही गरीब असला तरी त्याला आपण वैष्णव मानायचं आणि त्याला यथोचित मान द्यायचा. जर नाही दिला तर तो आपल्याकडून अपराध होऊ शकतो. या अपराधापासून आपण काय करायचं? स्वतःला जपायचं. माझ्या ओळखीचेच आहेत ना, त्यांच्याशीच मी बोलणार. भगवंत आणि तो एक भक्त, त्यांच्याशी बोललं म्हणजे माझं काम झालं, मी कार्यक्रमाला गेलो, असं कधीही मानायचं नाही. या ठिकाणी बसलेला प्रत्येक भक्त हा वैष्णव आहे. त्याला आपण मनोमनी किंबहुना समोर आल्यावरती आपण काय केलं पाहिजे? मान दिलाच पाहिजे. जर मान देत नसू तर आपल्याला त्याचं प्रायश्चित्त करावं लागेल. आणि जर त्याच्याविषयी आपल्याकडून जर अपराध झाला तर त्याला क्षमा मागायला आपण कधीही काय करायचं नाही? लाजायचं नाही. काही जण लाजत नाहीत, मनामध्ये थोडासा दंभ असतो, तो पुढे येतो. पुढचा आहे की सुहृदयः सर्वदेहिनाम. शिव जे आहेत ते सर्वांचे काय आहेत? सुहृदयी. सुहृदयी म्हणजे चांगले हृदयाचे, सर्वांचे मित्र आहेत. ते कोणाकोणाचे मित्र आहेत? भूतप्रेतांचे मित्र आहेत. मग ते आपले मित्र असणारच ना. आपण भूतप्रेत आहोत का? नाही, आपण तर मनुष्य आहोत. मग आपले पण ते मित्र आहेत. म्हणून ते भूतप्रेताचे मित्र आहेत, त्यांना पण एक नाव आहे, ते म्हणजे भूतनाथ. आणि मग पुढचं पण आहे की चंद्रदेवाची कथा आहे या ठिकाणी, पूर्ण नाही सांगत बसत आहे. आणि मग दक्षांनी ज्यावेळेस चंद्रदेवाला शाप दिला होता की तू रोज कमी कमी होत जाशील, त्यावेळेस ते शिवजींकडे गेले आणि म्हणाले की आता तुम्ही मला वाचवा. म्हणून त्यांनी, शिवजींनी चंद्राला काय केलं? आपल्या शिरेवरती धारण केलं. म्हणून त्यांचं एक नाव आहे, ते म्हणजे चंद्र धारण केला म्हणून चंद्रशेखर, चंद्रमौळी म्हणतात काही जण. अजातशत्रवः, त्या श्लोकामधला पुढचा शब्द आहे अजातशत्रवः. शिवजींना कोणताही शत्रू नाही. ते महावैष्णव आहेत. आपण पण वैष्णव आहोत. मग आपण सुद्धा अजात शत्रू असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कुणी शत्रू आहे आणि आपला कुणी विरोधक आहे असं आपण कधीही जीवन ठेवायचं नाही. नाहीतर मग द्वेष, राग आणि तो शत्रू मी असान ते कधीही ठेवायचं नाही. आपण सुद्धा अजात शत्रू असायला पाहिजे. म्हणजे कोणालाही काही बोलणं, वाईट बोलणं ते कधीही करायचं नाही. त्यानंतर पुढचेही शिवजींचे खूप गुण आहेत की शिवजींच्या मनामध्ये कधीही ईर्ष्या नव्हती. आपणही आपल्या मनामध्ये कधीही ईर्ष्या ठेवायची नाही. शिवजी हे नेहमी श्रीरामांचं ध्यान करत ध्यानस्थ बसलेले असतात. म्हणजे त्यांचा एक गुण म्हणजे शांत. आपणही नेहमी शांत असायला हवं. आपण आपल्या या भौतिक जीवनामध्ये खूप आपल्या मनामध्ये चलबिचल चाललेली असते. आपल्या मनामध्ये, माझ्या तरी मनामध्ये स्थिरता नाही. ती स्थिरता आपल्याला, जसं शिवजी नामस्मरण करून स्थिरता त्यांच्या जीवनामध्ये आहे, तशीच आपण आपल्या जीवनामध्ये स्थिरता आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? चैतन्य महाप्रभूंनी दिलेला हरे कृष्ण महामंत्र म्हटला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जर महामंत्र आपण म्हणू तर आपलंही मन शांत होईल आणि आपलं मन भगवंतांच्या चरणाशी लागायला मदत होईल. प्रभूजी थांबायचं. शिवजी हे धामरक्षक आहेत. सर्वांनी महाशिवरात्रीला जवळच्या शिवजींच्या धामाला म्हणजे मंदिराला भेट दिली असेल. आपल्या बारामतीमध्ये एक धाम आहे शिवजींचं. कोणतं आहे?
आपल्या बारामतीमध्ये सिद्धेश्वर आणि बारामतीमध्ये सोमेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे नाही आहे, पण तरीही त्या ठिकाणी बरेच भक्त जातात आणि शिवजींना प्रार्थना करतात. वृंदावनमध्ये धामरक्षक आहेत ते म्हणजे गोपेश्वर महादेव. गोवर्धनमध्ये एक धामरक्षक आहेत शिवजी, त्यांचं नाव चक्लेश्वर महादेव. मथुरामध्ये धामरक्षक आहेत ते म्हणजे भूतेश्वर महादेव आणि नंदगावला आहेत ते नंदीश्वर महादेव. तर हे शिवजी आहेत ते धामरक्षक आहेत. धामाची काय करतात ते संरक्षण करतात, रक्षा करतात. आपण जर पाहिलं तर आपण पण खूप सौभाग्यवान आहोत. या ठिकाणी या मंदिरामध्ये येताना आपल्या या ठिकाणी सुद्धा एक शिवजींचं मंदिर आहे, ते सुद्धा आपल्या या मंदिराचं धामरक्षकच आहे. त्या ठिकाणी पूजा अर्चा चालते मी पाहतो. तर हे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचंही खूप महत्त्व आहे. आपल्या बारामतीतील बरेच भक्त कुठं जाऊन आलेत, कुंभला जाऊन आलेत. कुंभाविषयी मला एक सांगायचं होतं थोडक्यात की कुंभला जाऊन स्वतःचं शरीराचं शुद्धीकरण करतो आपण. मी नाही गेलो त्याच्यामुळं मला एवढं महत्त्व नाही, पण सहज मी लेक्चर ऐकत होतो त्याच्यानं ऐकलं भक्तांचं एका की आपण कुंभामध्ये जातो, वैष्णवानी कुंभामध्ये गेलं पाहिजे. त्याचं कारण असं की आपली आध्यात्मिक शक्ती काय होते, वाढते. परंतु कुंभामध्ये जाऊन आपण स्नान करून जर आपलं हृदय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न नाही केला तर आपला कुंभाला जाऊन काही उपयोग नाही. कुंभामध्ये स्नान केल्याच्या क्षणापासून आपण शिवजींसारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसं आपल्याला शिवजींचे गुण माहिती झाले त्याप्रमाणे. त्यानंतर शिवजींची सेवा ही खूप कठीण आहे, त्याच पद्धतीने आपण कठीण सेवा करण्याचा प्रयत्न करावा. गुरु साधू शास्त्र याच्यावरती विश्वास ठेवून आपण नेहमी सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जे प्रवचन आहे ते मी ऐनवेळी विषय मिळाला त्याच्यामुळं लोकेश्वर प्रभूजींचं प्रवचन मी ॲज इट इज तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. हरे कृष्ण.